नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हायरल क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन पास असाल आणि सरकारी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महापारेषण महाट्रान्सको यांनी इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे, अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापारेषणमध्ये अप्रेंटिस केल्याने भविष्यात काय काय फायदे होतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम महापारेषण म्हणजे काय हे समजून घेऊया. महापारेषण म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड महाट्रान्सको हे महाराष्ट्रातील उच्चदाब वीज व पारेषण व्यवस्था सांभाळणारी प्रमुख सरकारी कंपनी आहे. राज्यातील 132 kV, 220 kV, 400 kV आणि त्यांच्यापेक्षाही वर म्हणजेच 765 kV आणि भविष्यात 1200 kV पर्यंतच्या वीज वाहण्या, ग्रीड सबस्टेशन आणि वीज पारेषणचं संपूर्ण काम महापारेषणमार्फत केलं जातं. येथे अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळणे म्हणजे भविष्यातील करिअरसाठी मोठी संधी आहे. या जाहिरातीनुसार इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी अप्रेंटिस प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही संधी विशेषतः ITI इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI इलेक्ट्रिशियन ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून प्रोफाईल 100% अपडेट करणे आवश्यक आहे. अर्जाचा कालावधी मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज 20 जुलै 2026 पासून सुरू होणार असून 27 जुलै 2026 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, पहिल्याच काही दिवसात अर्ज पूर्ण करा. अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम अप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि इतर सर्व माहिती कागदपत्रांप्रमाणेच भरावी. एक छोटीशी चूक अर्ज नाकारण्याचं कारण ठरू शकते. आवश्यक कागदपत्रे. अर्जासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा. 10वीची गुणपत्रिका, ITI गुणपत्रिका, आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा लागू असल्यास, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास, AWS प्रमाणपत्र लागू असल्यास, पासपोर्ट साईज फोटो, अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रे. आता सर्वात महत्त्वाचा भाग. अनेक जण विचारतात महापारेषणमध्ये अप्रेंटिस केल्याने काय काय फायदा? तर मित्रांनो, याचे अनेक मोठे फायदे आहेत. पहिला म्हणजे राज्यातील सर्वात मोठ्या वीज पारेषण कंपनीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा तुम्हाला अनुभव मिळतो. दुसरा म्हणजे 100 kV, 132 kV, 220 kV, 400 kV ग्रीड सबस्टेशन तसेच 765 kV पर्यंत पॉवर ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर, CT, PT, रिले प्रोटेक्शन, स्विचयार्ड, ट्रान्समिशन लाईन यावर प्रत्यक्ष काम शिकायला मिळतं. त्यानुसार अधिक भविष्यात सरकारी आणि प्रायव्हेट इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये नोकरी मिळवताना हा अनुभव खूप उपयोगी पडतो. महापारेषणच्या काही भरतीमध्येच अप्रेंटिस केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेच्या गुणांवर 10% अतिरिक्त वेटेज दिले जाते. यामुळे निवड होण्याची संधी वाढू शकते. तसेच महावितरणच्या काही भरतींमध्ये अप्रेंटिस उमेदवारांसाठी स्वतंत्र अप्रेंटिस कॅटेगरी किंवा स्वतंत्र कोटा ठरवला जातो. त्यामुळे महापारेषणमधील अप्रेंटिस भविष्यात महावितरणच्या भरतीमध्ये फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच ज्यांना पुढे महापारेषण किंवा महावितरणमध्ये कायमस्वरूपी नोकरी करायची आहे त्यांनी ही अप्रेंटिसची संधी सोडू नये. अर्ज करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे आता हे बघूया. मोबाईल नंबर बरोबर भरा. ईमेल ID ॲक्टिव्ह असावा. सर्व कागदपत्रे स्पष्ट असावीत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा माहिती तपासा. अर्जाची प्रिंट किंवा PDF स्वतःकडे जतन करून ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियन पास असाल तर ही संधी नक्कीच सोडू नका. कारण वेळेत अर्ज करा आणि भविष्यातील सरकारी नोकरीसाठी आजपासूनच तयारी सुरू करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ITI डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, अप्रेंटिसशिप, ITI डिप्लोमा आणि सरकारी भरतीच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या
व्हायरल क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलला तसेच इंस्टाग्राम तसेच टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.